साठी आपण जर पाहिलं संतोष दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात आणि जाऊयात सेमीफायनल पाहूयात जो संघ जिंकल तो मैदानाच्या आतमध्ये बक्षिसासाठी पात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकलेत, पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि दोन्ही संघादरम्यान ही महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एका दिशेला चोरगे हुमरी, दुसऱ्या दिशेला सावरी। प्रथमतः गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला दौलत शिंदे पाहायला मिळतील तर सुशांत कदम स्ट्राइकला पाहायला मिळेल। पहिला चेंडू दौलत यांचा, पहिला चेंडू। आता मात्र या ठिकाणी पहा खाली राहिला चेंडू, फलंदाजाला काही समजला नाहीये। चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतोय। अगदी गोपनीसारखी बॅट फिरवली होती त्या ठिकाणी बॉलचा आणि बॅटचा काही संबंध नाहीये। डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते। एका दिशेला आपण पाहतोय दोन्ही टीम दरम्यान ही महत्त्वपूर्ण मॅच, जो जिंकेल तो अंतिम 3 मध्ये दाखल होईल, बक्षीस मध्ये दाखल होईल। अर्थातच यासाठी केला होता 88 शेवट गोड व्हावा, कोणाचा शेवट या ठिकाणी पाहायला मिळेल। इथे मात्र काय फटका आहे, अगदी चाबूक शॉट आणि इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय। चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार। 4 धाब्यांसाठी सुशांतच्या बॅट मधून आक्रमण पाहायला मिळत आहे। लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय, प्रेमात पडावा असा फटका। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सुशांतच्या बॅट मधून एक कलात्मक दर्जात्मक क्वालिटी फटका पाहायला मिळाला। दौलत यांच्या गोलंदाजीवरती एक मोठा ब्लास्ट प्रहार करताना पाहायला मिळतोय। सुशांत यांच्या बॅट मधून चौकार आलाय। चौकारानं खातं खोललंय आपल्या टीमचं, चौकारानं खातं खोललंय आपल्या नावाने। इथे मात्र योगेश जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आज मात्र होल्टॉस आहे। इथे देखील पहा कॅच विन द मॅच म्हटलं जातं, पकडो कॅच तो मॅच आणि इथे मात्र कॅच पकडला जातोय। छोटे छोटे प्रेक्षक वर्ग देखील आमच्या व्यासपीठाच्या समोर या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। जिथे चौकार आला टाळ्या वाजवताना पाहायला मिळतात, जिथे विकेट आली तिथे टाळ्या वाजवताना पाहायला मिळतात, जिथे चांगली गोलंदाजी झाली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, टाळ्या वाजवताना हे छोटे छोटे क्षेत्ररक्षक आपल्याला छोटे छोटे या ठिकाणी आपण जर पाहिले तर या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या मॅचचा पूर्णपणे काळेश्वरी देवी चषक 2025 मध्ये आनंद घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नवीन बॅटर आलाय अक्षय कदम, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। 1 विकेट्स मात्र प्राप्त झाले, 4 धावा आल्यात। सुशांतला माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय। लोअर फुलटॉस चेंडू होता, ताकदीचा वापर जरा पण केला नाहीये। चेंडू मात्र सरळ अनिल शिंदे यांच्या हातामध्ये निर्धाव। पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू तिथे चाललाय। क्षेत्ररक्षण प्रतिम पाहायला मिळत आहे। ज्या टप्प्यावरती चेंडूने बाउन्स झाला तिथे अगदी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला नाही, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते। सावरी टीम जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। या स्पर्धेदरम्यान जर पाहिलं तर एक चांगली संकल्पना सावरी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली। जो संघ या स्पर्धेमध्ये अगदी मालिकावीरचा किताब पटकावणार आहे त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणून त्यांच्यासाठी केदारनाथसाठी जाण्यासाठी तिकीट्स उपलब्ध करून दिले जाईल आणि फ्री मध्ये असणार आहे। खूप मोठी चांगली संकल्पना आहे, अतिशय सुंदर नियोजन आणि या सुंदर नियोजनामध्ये एवढी मोठी संकल्पना आज पाहतोय। प्रथमच या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा नक्कीच प्रयत्न सावरी ग्रामस्थांच्या वतीने केला जात आहे। अकोट टप्प्याचा चेंडू, फटका आहे दमदार वजनदार, चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार, येतोय चंद्रकांत कदमच्या बॅट मधून एक क्वालिटी चौकार। 4 धावा। दुसरा चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये धाव फलक जर पाहिलं तर धाव संख्या झाली 9 धावा। अगदी चांगला फटका आपण पाहिला तर दौलतचा हा हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि त्या चेंडूवरती एक मोठा फटका चंद्रकांत कदमच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळतोय। इथे देखील पहा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, खराब चेंडू। पंच आमच्याकडे वरती सांगतात की खराब चेंडू पुन्हा टाकावा लागेल। अभंतर धाव मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल। धाव फलकावरती धावा झाल्यात आतापर्यंत पहिला षटक चालू असताना 10 धावा झाल्यात। लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। इथे कोशिश करावी लागेल दोन्ही टीमला, मॅच मध्ये जिंकायचं असेल तर दोन्ही टीमला संघर्ष मात्र जरूर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। इथे देखील फटका चांगला आहे समोरच्या दिशेला आपण पाहतोय। चेंडू काही काळ हवेमध्ये, कॅच अनिल शिंदे मात्र सोडली जाते।
कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं. छोडू कॅच पकडू मॅच असं म्हटलं जातं. कॅच ड्रॉप केला होता भारताच्या रोहित शर्माचा. तिसेरा परेराने 4 या धावसंख्येवरती. त्यानंतर रोहित शर्माने पाठीमागून ओळखलं नाहीये. पट्ट्यानं 264 धावा ठोकल्या गेल्या होता. हा इतिहास आहे क्रिकेटचा. मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती एका चुकीला तुम्ही नक्कीच एका चुकीमुळे तुमच्या मॅच मध्ये काही घडेल काय बिघडेल काय सांगू शकत नाहीये. परंतु इथे मात्र अनिल शिंदेने मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं चांगली कामगिरी केली होती. परंतु इथे मात्र आज झेल ड्रॉप करत असताना चंद्रकांत मात्र सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक हातात असताना दौलत मात्र टाकत असताना पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट झालंय. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर धावसंख्या झाली आहे टोटल धाव फलकावरती 12 धावा. 12च्या सरसाने खेळला तरी 36 धावांपर्यंत बचल मारू शकतो. परंतु इथे मात्र निलेश शिंदे स्वतः संघ मालक आपण पाहतोय. संघाचा खलनायक म्हणून ज्याला ओळखलं जातं, संघाचा तारणहार्ता म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट एक युवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, अक्षय, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये तीच फलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? एका दिशेला निलेश, दुसऱ्या दिशेला अक्षय पाहायला मिळेल. ते मात्र बॅटची लिडिंगच घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय चेंडू निघून जातोय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. पहा, नशिबाची साथ हवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाहतोय चौकार पाहायला मिळाला. नशीब मात्र या ठिकाणी बलवंत आहे. टीम आपण पाहतोय या चोरगेम टीम कडून फलंदाजी करत असताना अक्षयच्या बॅट मधून एक चांगला चौकार पाहायला मिळालाय. बिना कुछ किए बिना कभी जय नहीं होती और कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. मित्रांनो, इथे मात्र तुम्हाला कोशिश करावी लागेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते. कोणतंही असं क्षेत्र नाही तिथे तुम्हाला फुकट काही दिलं जाणार नाहीये. हा देखील चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाठीमागे स्टँडच्या लगत अगदी अपील केली जाते. पंचांगली दाद मागितली आहे परंतु ती देखील फेटाळून लावली आहे. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाठीमागे एसटी रक्षक आपण पाहतो विनायक शिंदे, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. 1900 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं. आपल्या नावावरती सामनावीरचा किताब देखील पटकावला होता. आता त्यांच्या माध्यमातून पाठीमागे जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला करताना पाहायला मिळतो विनायक शिंदे. निलेश शिंदे मात्र चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडू आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले टाकण्यामध्ये हात टाळण्यामध्ये यशस्वी झालेत. एका चेंडूवरती चौकार आला. त्यानंतरचा चेंडू मात्र आपण पाहिलं तर डॉट चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. काहीचा कान मंत्र दिला जातोय चंद्रकांत कदम यांच्याकडून अक्षयाला. पण तो हा कान मंत्र कुठपर्यंत योग्य ठरेल हे देखील पाहावं लागेल. दोन्ही फलंदाज पाहिला तर चोरगेंबडी संघाकडून धावांचा वेग वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. आणि या निलेश शिंदे यांना काय करायचं आहे तर जेवढे डॉट चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होईल ना तेवढे चेंडू डॉट टाकावे लागतील निलेशाला. संघाचा संघ नायक आहे. पाहूयात कशा पद्धतीचे षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. अक्कूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. फलंदाजाला बेट केलाय. फलंदाजाला काही समजत नाहीये परंतु तिथे मात्र डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. निलेश शिंदे यांचं मनोबल वाढवणारे हे 2 चेंडू आपल्याला क्रीडांगणामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चांगला अचूक टप्पा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गणेश. थ्रो मात्र खराब आहे परंतु इथे मात्र पहा याच थ्रो मध्ये 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. खर तर गोलंदाजाला अचूक टप्पा टाकावा लागतो. कट्ट्यावरच्या गप्पा घरामध्ये पप्पा आणि क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजाला अचूक टप्पा हा टाकावा लागतो. इथे मात्र तो टप्पा टाकत असताना आपण पाहतोय निलेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र पहा चांगला चेंडू, अप्रतिम एक्सिलेंट डिलिव्हरी
पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागे क्षेत्ररक्षण अफलातून केलं जात आहे आणि गोलंदाजाला जशी हवी आहे ना गोलंदाजी ती गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाज अक्षयला मात्र त्या ठिकाणी थांबून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय. पायामध्ये जणू काय बेड्या ठोकल्या गेल्यात. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय निलेश शिंदे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आज मात्र निलेशला आपण पाहतोय धावांवरती अंकुश लावलाय. धावांवरती वेग मात्र कमी केलाय. या निलेश शिंदेचं कौतुक केलं जाईल. गोलंदाज पाहतोय. अक्कोट टप्प्याचा चेंडू चटका चांगला आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र योगेश कांबळे. चुकी नाहीये आणि चुकी केली देखील नाहीये. चेल मात्र टिपलाय. फलंदाजाचा खेळ देखील संपलाय. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज याला विकेट्स मात्र मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 18 या धावसंख्येवरती. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतरचे मात्र चेंडू डॉट पाहायला मिळाले आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट्स 6 धावा खर्च केल्या गेल्यात. त्या मात्र निलेश शिंदे आणि काय अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला टीम मीटिंग नको आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि शेवटचं षटक लगेच टाकण्यासाठी प्रचारित करा. नवीन गोलंदाज कोण असेल त्याच्याकडे लगेच चेंडू सोपवा. प्रशांत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चॉकलेट बॉय वंडर बॉय गोरेगावचा हा हिरो आपल्याला पाहायला मिळेल. गोरेगाव मध्ये खेळत असताना याला चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आज मात्र या क्रीडांग नगरीमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजीसाठी तो सज्ज झालाय. आज चाहते वर्ग खूप साऱ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. व्यासपीठावरती पाहिलं तर अख्खे मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. सावरी ग्रामस्थ देखील या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर गावावरून देखील उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करूयात. आपल्या गावची स्पर्धा आपल्या अभिमानाची स्पर्धा ही पाहण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष दुपारच्या सत्रामध्ये स्वागत करूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. तिचं षटक हाताळण्यासाठी प्रशांतला प्राचारण केलंय. शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळतील नवीन गोलंदाज आणि बॅटर आपण पाहतोय चंद्रकांत. चंद्रकांतकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. धावांचा डोंगर वाढवायचा असेल तर आता मात्र घेरमध्ये गाडी चौथ्या घेरमध्ये गाडी तुम्हाला नक्कीच चालवावी लागेल. पाहूयात प्रशांत आणि चंद्रकांत हे गोरेगाव मध्ये अगदी सातत्यपूर्ण एक संगती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज या ठिकाणी विरुद्ध दिशेला आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर गोरेगाव मध्ये प्रॅक्टिस करताना आमने सामने खेळताना पाहायला मिळतात. इथे मात्र पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. क्षेत्ररक्षण चांगला आहे. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये काय घडामोडी घडतायत तर विकेट्स मात्र मिळाली प्रशांतला आणि रनआउटच्या स्वरूपात सितू मात्र माघारी झालाय, परतलाय. रनआउटच्या स्वरूपात सीतारामेला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. अगदी चपळाईच्या गतीने पाठीमागे यष्टी रक्षण करताना आपल्याला विनायकला पाहायला मिळतोय. कारण की मागच्या मॅच मध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. या मॅच मध्ये देखील क्षेत्ररक्षण करताना आपल्या कामगिरी जबाबदारी पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडताना पाठीमागे पाहायला मिळतोय. योगेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, अनिल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि पूर्ण टीम मात्र चांगले क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर नेक्स्ट मॅच पावशेवाडी विरुद्ध पेटली. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे का पिंपरी विरुद्ध अंधारी दोन्ही संघ जर असतील अवेलेबल तर आपण देखील तयार राहायचं आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच पिंपरी विरुद्ध अंधारी दोन्ही संघ अवेलेबल असतील तर लगेच आपण तयार राहायचे. टॉस का बॉस मध्ये तिसरं षटक टाकल्यानंतर आपण देखील या टॉस करण्यासाठी आले का तुमची टीम. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. पाठीमागे पाहिलं तर थ्रो चांगला झाला आणि इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. वन बाउन्स वॉर्निंग इशाला आणि एक शॉर्ट रन. ओके, एक शॉर्ट रन. आताच्या रन नाही आहेत का सर? एक पण रन नाही का? ओके, थँक्यू, धन्यवाद. पंचांचं अगदी अचूक लक्ष आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये रमाकांत पवार, अजित शेख
असीम कुरेशी हे पंचांचं पॅनल आपण आज पूर्ण या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि त्यांचा निर्णय देखील अचूक पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्णय हा अचूक निर्णय त्यांच्याकडून आतापर्यंत तरी आलाय. कोणतीही चुकी नाही, कोणतीही गडबड नाहीये, कोणतीही घोटाळा नाहीये. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर रमाकांत पवार सर, अजीज शेख आणि असीम कुरेशी हे आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पंच पाहायला मिळत आहेत. आणि पंचांना देखील विनंती आहे, एखादा जर डाऊटफुल असेल ना तर तुम्ही दोन्ही पंच त्या ठिकाणी डिसाईड करा, त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर निर्णय जर सुटत नसेल तर नक्कीच या ठिकाणी युट्यूब लाईव्ह देखील स्पर्धा आहे. युट्यूब लाईव्ह वरती देखील आपण तडांपरच्या भूमीत चेक करू शकता. या ठिकाणी पहा, चांगला चेंडू पाठीमागे निघून चाललाय, यष्टीरक्षक बीट झालाय, चेंडू मात्र फरार. जिंकतील 4. लेग बाईकच्या स्वरूपात आपल्याला धावा मिळतील, बाईकच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील धावा 4. टोटल धाव संख्या झाली 24 या अंकावरती. प्रशांत मात्र चांगली कामगिरी करतो आपल्या टीम साठी. आपण पाहतोय नवीन बॅटर जर पाहिलं तर किरण आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे, ताकदीचा वापर केला, जरूर एक धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो देखील चांगला आहे, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. थ्रो याच्या अगोदर दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी 2 धावा कंप्लीट होत असताना या ठिकाणी या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हातात असताना प्रशांत मात्र चांगली कामगिरी करतो. या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. हा देखील फटका चांगला आहे, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल चेंडू चाललाय सीमारेषे पार, येतोय या ठिकाणी लाजवाब षटकार. 6 धावा. किती धावा झाल्या? 32 धावा झाल्यात आणि 33 धावांचं टार्गेट उभं केलंय. ते मात्र आपण पाहतोय टीम सावरी टीम समोर. यानंतरची नेक्स्ट मॅच दोन्ही पण अवेलेबल नाही आहेत. काय देऊ? पाणी इकडे आहे या साईड. चला, पावशेवाडी टीम संघ नाही या. यानंतर आपण टॉस करणार आहोत. पावशेवाडी विरुद्ध तेटली, दोन्ही संघाचे संघ नायक. आपण या टॉस साठी बॉल द्या पंचांना. नवीन बॉल द्या. टीम पावशेवाडी संघाचे संघ नायक आणि तेटली संघाचे संघ नायक. नेक्स्ट मॅच आपली आहे. विनंती आहे आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये प्रतीक शिंदे पावशेवाडी. आपण इथे असाल तर कृपया व्यासपीठावरती यावं. प्रतीक शिंदे पावशेवाडी. प्रतीक शिंदे पावशेवाडी. आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावरती या. चला, मॅचला होईल सुरुवात. या ठिकाणी आपण पाहतोय ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते.
दौलत शिंदे, त्याचबरोबर आपण पाहतोय विनायक शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नेक्स्ट मॅच पावशेवाडी विपक्ष तेटली यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम संघनायक आपण यायचा आहे. तेहतीस धावा झाल्यात आणि 32 धावा झाल्यात आणि 33 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आधीमध्ये ओपनर जोडी दौलत शिंदे आणि विनायक शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीसाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं तर चंद्रकांत कदम याला काय करायचं आहे तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकावे लागतील. तिथे मात्र डॉट चेंडू टाकावे लागतील आणि पहिला 1-2 विकेट्स मात्र मिळवावे लागतील. तेव्हा कुठेतरी या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकेल स्वर्गीय उमरे टीमला. या ठिकाणी या मॅच मध्ये अगदी चांगला खेळ करायचा असेल तर पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये अगदी धावा खूप कमी द्याव्या लागतील आणि तिथे मात्र विकेट्स मिळवाव्या लागतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. आपण पाहतोय जो संघ जिंकेल तो अंतिम 3 मध्ये दाखल होईल आणि जो संघ हरेल तो या सीझन मध्ये नक्कीच माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू दौलत साठी या ठिकाणी चंद्रकांत कदम आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एका धावेने श्री गणेश झालाय. त्याचबरोबर जाफरवाडी गावचे हा लीडर म्हणून ज्याला ओळखलं जातं आमचे मित्र अक्षय साळुंके देखील या ठिकाणी उपस्थित झाले. दौलत शिंदेने जर का 3 बॉल 3 षटकार मारले ना तर अक्षय दादा यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. नक्की जो या मॅच मध्ये जो हारेल त्याला देखील 3ऱ्या नंबर साठी खेळता येणार आहे. 3रं देखील पारितोषिक आहे. फुलटा चेंडू इथे मात्र गॅप आहे तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मात्र घेतली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूवरती 2 धावा आलेत. लाची होती ती चेंज करून लॉट पाठवली ती ग्रुपवरती. षटक क्रमांक पहिलं. 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि आता मात्र दौलत यांच्याकडून 3 षटकारांसाठी अक्षय साळुंके यांच्याकडून आपण जर पाहिलं आकाश साळुंके यांच्याकडून ते मात्र फटका चांगला आहे. ते मात्र क्षेत्ररक्षण थोडासा बीट झालाय. चकून चेंडू निघून चाललाय सीमा रेषेकडे. तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हरकत नाहीये. एकेरी दुहेरी धावा आणि काही मोठा फरक पडणार नाहीये. परंतु मॅच आहे रोमॅन्टिक मॅच पाहायला मिळेल जिथे चंद्रकांतचे एखादे दुसरे चेंडू डॉट आल्यानंतर थोडासा प्रेशर येईल फलंदाजांवरती परंतु ते चेंडू टाकावे लागतील. चंद्रकांत कदम याला थोडस शांत आणि पद्धतीनं अगदी युक्तीचा वापर करून हे अचूक टप्प्यावरचे चेंडू टाकावे लागतील. दौलत समोर फलंदाजीसाठी आहे. फटका चांगला आहे. ते मात्र क्लास दाखवलाय. चेंडू मात्र सीमारेषेकडे चाललाय. 1 धाव मात्र नक्कीच दुसरी धाव पाहत असताना क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमारेषे पार 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा अगदी पाठमोरा करत होते. शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची परंतु चेंडू मात्र शर्यत जिंकलाय. 4 धावा मिळतील. दौलतच्या बॅट मधून एक चांगला फटका दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. या 4 धावेबरोबर संघाचं धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 8 धावा. अजूनही मॅच मध्ये रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर अजूनही गोलंदाज स्वर्गीय उमरी संघाकडे देखील आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत परंतु दौलतला इथे मात्र थांबवावं लागेल. चंद्रकांत कशा पद्धतीचे अजूनही चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होईल. 2 चेंडू अजूनही या षटकातले अद्याप शिल्लक आहेत. ते मात्र चांगला चेंडू आहे. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एकाच धावेवरती समाधान मिळवावं लागेल. एकापेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. शांत ठेवलंय फलंदाजाला शांत ठेवलंय या ठिकाणी गोलंदाजाने मात्र 9 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू देखील एक महत्वपूर्ण चेंडू असेल. या षटकातील हा चेंडू एकेरी दुहेरी धाव आली तर फार काही मोठं घडू शकणार नाहीये परंतु डॉट आला तर खूप चांगलं घडेल स्वर्गीय उमरी टीमसाठी. एखादा चौकार एखादा षटकार आला तर चांगलं मी म्हणेन टीम सावरीसाठी
परंतु हा चेंडू मात्र चंद्रकांत शिंदे यांचा विनायक शिंदे यांच्यासाठी पाहायला मिळेल. विनायक शिंदे ज्याने मागच्या मॅच मध्ये अगदी चांगली अफलातून फलंदाजी केली, प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला गेला, परंतु हा चेंडू कशा पद्धतीने खेळताना विनायक शिंदे याला आपण पाहतोय. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पहा फसवलाय. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट चेंडू बरोबर षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावफलक जर पाहिली तर संघाची धावसंख्या झाली आहे 9 या अंकावरती. षटक अगदी अप्रतिम पाहायला मिळालं. 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर अजूनही धावा करायच्या आहेत त्या 12 चेंडू मध्ये. 24 धावा, 12 चेंडू 24 धावा समीकरण आहे. प्रत्येक बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे, परंतु हे षटक देखील एक निर्णायक षटक म्हणून कोणाच्या खांद्यावरती दिलं जाईल. हे षटक अगदी अफलातून टाकावं लागेल, कारण की पॉवर प्लेचं षटक हाताळलं. चंद्रकांत यांनी 9 धावा खर्च केला गेला, एकही विकेट मिळवली नाहीये. मोठी बाब असेल, परंतु तिथे मात्र सीताराम यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्वतः संघाचे संघनायक यांच्याकडे जबाबदारी आहे. संघाचे संघनायक म्हटलं की आज त्यांच्यावरतीची जबाबदारी दिली आहे. गोलंदाजीसाठी आपण देखील पाहतोय सितू कदम, ज्यांच्याकडे अपेक्षा आहे, क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. आज मात्र दौलतच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना सीताराम कदम यांना पाहू शकाल. क्षेत्ररक्षण मात्र विखुरलं गेलंय. अगदी लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, मिड विकेट क्षेत्र असेल, डीप स्क्वेअरला अगदी क्षेत्ररक्षक तैनात झालेत. इथे मात्र पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी सीताराम कदम चालाय तयार. अक्कोट टप्प्याचा चेंडू अप्परकट खेळलाय. चेंडू मात्र निघून चाललाय सीमारेषे पार. मिळतील इथे 4. चेंडू चाललाय फरार. चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल टीम चोरगे होमरे टीमला. सरासर रूम दिला आणि रूमला मात्र या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलं. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी चौकारासाठी हा 4 धावा मिळतील. दौलत शिंदे मागच्या मॅच मध्ये जास्त काही खास करू शकला नाही. या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करताना आपल्याला दौलतला पाहायला मिळते. अप्पर कट आणि त्याच्यावरती मिळवलेल्या 4 धावा, या 4 धावेबरोबर संघाचं धाव फलक जर पाहिलं तर 13 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. साईड अँगल चेंज करताना आपल्याला पाहायला मिळते. सीताराम कदम गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षण सजवलाय. काय करताय? विकेटचं पतन. जाळं रचलं होतं, या जाळ्यामध्ये माशाला अडकवलाय आणि दौलत शिंदे बॅक टू पॉवर डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. काय क्षेत्ररक्षण सजवलंय. ज्या क्षेत्ररक्षकांची गरज होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं, विणलं गेलं. जाळ्यामध्ये फसवलं गेलं. माशाला बाहेर पाठवलंय. या ठिकाणी पाहतोय स्वतःवरती नाराज आहे तो मात्र दौलत शिंदे बॅक टू पोलंड डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. संघाचा अगदी धावफलक सातत्याने पुढे घेऊन जात असताना दौलतला मात्र शांत ठेवला आणि शांतीमध्ये क्रांती केली गोलंदाजाने आणि तिथे मात्र विकेट्स मिळवले. क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जाईल. कोणतीही चुकी केली नाहीये, कोणती गडबड केली नाहीये. झेल मात्र चांगला टिपला. फलंदाज माघारी दौलत शिंदे. धावसंख्या मात्र 13 या अंकावरती आपण पाहतोय. 2 चेंडू या षटकाने टाकून झालेत. सीताराम मात्र चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही 4 चेंडू आपल्या जीवनातील सर्वोत्तम चेंडू टाकावे लागतील या मॅच मध्ये. जो जिंकेल तो अगदी बक्षिसामध्ये दाखल होईल. परंतु इथे मात्र आपण पाहतोय कशा पद्धतीची गोलंदाजी हातात येईल. इथे मात्र पहा डॉट चेंडू, डॉट प्रेशर येते फलंदाजावरती. योगेश आलाय. कांबळे ज्यांचं नशीब आज थोडस खराब आहे. आज मात्र फलंदाजी करतोय योगेश, क्षेत्ररक्षण करतोय योगेश. करत असताना थोडीशी चुकी केली होती मागच्या मॅच मध्ये, ती भरून काढली. या मागच्या मॅच मधल्या चुकीची उणीव मात्र या मॅच मध्ये भरून काढली आहे. परंतु इथे मात्र फलंदाजी करताना कशा पद्धतीने साथ देतील विनायकाला. हा देखील चांगला फटका आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. गडबड झाली आहे. तिथे मात्र 2 धावा अगदी डोळ्याची पापणी लावण्याच्या अगोदर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती तारखेचं लग्न आहे? ओके चालेल.
इथे मात्र चांगला चेंडू आहे. पंच काय सांगतात याच्याकडे अपेक्षा आहे, परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, त्यानंतर चेंडू डॉट पाहायला मिळतोय. काही काळ चिंतेमध्ये दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु पंचांकडे पाहत आहेत, लक्ष देत आहेत, पण पंचांवरती कोणताही प्रेशर नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाले. स्कोर झाले धावसंख्या जर पाहिली तर 15. धावसंख्या मात्र स्थिर 15. या धावसंख्येवरती आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. एका दिशेला हारण्याची भीती, दुसऱ्या दिशेला विजयाचा आनंद कोण साजरा करणार. आता मात्र इथे काय घडतंय, पंचांचा काय सिग्नल येईल इथे देखील आपण पाहू शकाल. आता मात्र देखील इथे आपण पाहतोय डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एका पाठोपाठचे हे चेंडू डॉट येताना पाहायला मिळत आहेत. या षटकाचा विचार केला ना तर फक्त धावा खर्च केला गेल्यात 6 आणि एक महत्वपूर्ण दौलतला मात्र माघारी पाठवलंय. आता मात्र या मॅचचं गणित पूर्णपणे बदलून गेलंय आणि या गणित सोडवायचं असेल ना तर दोन्ही फलंदाजांना इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. काय गोलंदाजी या ठिकाणी सीताराम कदम यांची आपण पाहतोय. चला यानंतरची नेक्स्ट मॅच पावशेवाडी विपक्ष पेटली. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या, वेळ लावू नका. दोन्ही संघाचे संघनायक आपण कृपया विनंती या. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 18 धावा. पहा 6 चेंडू 18 धावा. समीकरण कुठे होतं कुठे आलंय. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर अगदी ट्विस्ट निर्माण झाली. प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच आपण पाहतोय. एका दिशेला पाहिलं तर सावरी टीम 6 चेंडू मध्ये 18 धावा करायच्या आहेत, तर चोरगे उमरी टीमला 6 चेंडू मध्ये 18 धावा वाचवायच्या आहेत. इथे मात्र खराब चेंडू, लेग टाइमच्या बाहेरचा चेंडू, वाईट कॉल आलाय आणि खराब चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. कहते हैं ना भीगी हुई सिगरेट चलेगी नहीं भाई, और सिंगल डबल से काम चलेगा नहीं भाई. इथे मात्र षटकार और चौकार लगाना पड़ेगा. बॅटर आपण पाहतोय विनायक, याला आपण पाहतोय. आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी पहा. पंच सांगतात की हा चेंडू आहे, नो चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पहा पेनल्टी दिली जाईल. 3 रनची पेनल्टी आहे ना, पेनल्टीच्या 3 आणि नोची 1 अशा 4 धावा या ठिकाणी दिल्या जातील. आणि ऍक्शन थ्रो मैदानाच्या आतमध्ये सुशांतला पकडला जातोय. फलंदाज आपण पाहतोय अगदी विनायक शिंदे. धावसंख्या झाल्या तर 20 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असताना आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र चला टीम मीटिंग घ्या लगेच आणि क्षेत्ररक्षण लगेच आपण सजवून घ्या, विनंती असेल. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. चला मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल. इथे मात्र 1 चेंडू खराब आणि नो चेंडू पंचांनी घोषित केलंय, दंडित केलंय गोलंदाजाला. अगदी 5 धावा या धावफलकावरती मिळाल्या. धावसंख्या झाली 20 धावा. अजूनही 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. चला टीम मीटिंग नको आहे, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फटाफट आपण पाहतोय नवीन गोलंदाज जर पाहिला तर कोण असेल ज्याच्यावरती मदार दिली जाईल 6 चेंडू टाकण्यासाठी. पुस्तक असं व आयुष्य शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो, कारण कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते. या षटकामध्ये कहाणी कोणाच्या बाजूने बदलेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. प्रीहिट असणार आहे
नो चेंडू आणि फ्री हिट असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. डोळे उघडा, पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट ची संधी आहे आणि नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं तर आपण पाहू शकाल शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येईल. वैभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. परंतु ही किल्ली उघडायची असेल ना तर हा युवा गोलंदाज आपण पाहतोय ज्याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे, ज्याच्यावरती भरोसा ठेवलाय तो गोलंदाज आपण पाहतोय. वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 13 धावांची गरज असताना एक नवीन प्रयोग या ठिकाणी केला जाईल. तो मात्र या ठिकाणी वैभवला आपण पाहतोय. परंतु वैभवला या ठिकाणी जर का सामना जिंकून दिला तर या ठिकाणी नक्कीच टीम चोरगे होंबरी खांद्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाहीये. कारण की हा नवीन गोलंदाज पाहतोय. कदाचित या मॅच मध्ये या हंगामामध्ये त्याने कधी गोलंदाजी टाकलेली आम्ही देखील पाहिली नाहीये. परंतु आज मात्र त्याच्यावरती भरोसा ठेवलाय. नक्कीच पाहूयात हा भरोसा साध्य करताना पाहायला मिळेल का. पहिला चेंडू टाकण्यासाठी वैभव देखील सज्ज झालाय. यश कधीच तुमच्या दारात येत नाही, तुम्हाला त्याच्यापर्यंत संघर्ष करून पोहोचावं लागतं. या ठिकाणी चांगला फटका आहे, समोरच्या दिशेला अटॅक केला, एकदा मात्र केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. चांगला चेंडू आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय वैभवची. 5 चेंडू 12 धावांची गरज असताना आपण पाहतोय नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते. मेहनत करून ते आपल्यालाच उघडावे लागते. इथं मात्र नशिबाचा दरवाजा कोण उघडणार आणि फायनल मध्ये कोण दाखल होणार पाहूयात. वैभव पुन्हा एकदा निघालाय. फुलटॉस इथे मात्र खराब चेंडू, नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे फुलटॉस चेंडू म्हटलं ना की बेरर चेक असतो आणि या बेरर चेक वरती तुम्हाला फक्त सह्या करायच्या असतात आणि तिथे मात्र तुम्हाला धावा समवायच्या असतात. या फुलटॉस चेंडू वरती योगेश मात्र ते काही करू शकला नाहीये. डॉट चेंडू योगेशच्या माध्यमातून पाहिलं तर आजचा दिवस कुठेतरी खडतर दिवस म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 23. आता मात्र 10 धावांची गरज आहे. इथे मात्र बॅटची लीडिंग एज पाहायला मिळते. नो चेंडू होता परंतु तिथे मात्र आपण पाहतोय फ्री हिटची संधी होती आणि आता मात्र या ठिकाणी पहा कमबॅक केले गोलंदाजाने. काय मॅच चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. ठरवलं तर काही 4 चेंडू 10 धावा. ठरलं की सगळं होतं, फक्त माणूस जिद्दीने पेटला पाहिजे. इथे तुम्ही जिद्दीने पेटला आहात का. कारण या रखरखत्या उन्हामध्ये गोलंदाज एका दिशेला भारी होतो तर दुसऱ्या दिशेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांची देखील या ठिकाणी पाहण्यासारखी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही संघादरम्यान ही महत्वपूर्ण मॅच आहे. या ठिकाणी बघा फटका चांगला आहे. चेंडू पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. चेंडू निघून चालला सीमा रेषे पार. येतोय तो या ठिकाणी संघर्षाचा षटकार. धावसंख्या झाली आहे ती मात्र आपण पाहतोय 29 धावा करायच्या त्या मात्र 3 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू 4 धावा, 3 चेंडू 4 धावा हे समीकरण आहे. संघर्षाचा काळ एकट्यानेच लढावा लागतो. चांगल्या वेळेमध्ये तर ओळख नसलेले सुद्धा ओळख देतात. परंतु इथे मात्र आपण पाहतोय संघर्षाचा काळ आहे. संघर्षाच्या काळामध्ये आपण पाहतो विनायक शिंदे अगदी चांगली फलंदाजी करतो आपल्या टीमला आणि टीमचे फलंदाजी करत असताना एक षटकार त्यांच्या बॅटिंगमधून आपल्याला चांगला पाहायला मिळाला. आता मात्र आपण पाहतोय 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असताना वैभव पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तीन चेंडू 4 धाव्यांची गरज. पाहूया काय घडतंय. इथे मात्र चांगला चेंडू परंतु पाळला. आता मात्र खराब वाईट चेंडू, अवांतर धाव, एका धावेची भर. आता मात्र 3 चेंडू 3 धावांची गरज आहे.
काय मॅच आहे मित्रांनो. एका दिशेला आपण पाहतोय संघ संघर्ष करतोय, टीम चोरगे उमरी, तर दुसऱ्या दिशेला सावरी टीम आपण पाहतोय 3 धावा वंचित आहे या विजयापासून. एखादी विकेट या चेंडूवरती आली तर कदाचित वैभवचं कौतुक केलं जाईल, परंतु हा कारनामा क्रिकेटमध्ये कित्येक वेळा झालाय, परंतु हा कारनामा करण्यामध्ये यशस्वी होईल का. सर्व संघांचं सर्व प्रेक्षकांचं लक्ष मात्र या मॅच कडे लागलंय. इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू मात्र निघून चाललाय सीमारेषे पार. धोनी स्टाईल मध्ये मॅच मात्र फिनिश केली आहे आणि इथे मात्र षटकाराच्या साह्याने मॅच मात्र जिंकली गेली आहे. आणि या षटकाराच्या साह्याने अगदी आपण पाहतोय विनायक शिंदे आपल्या मॅच मध्ये घेऊन जात असताना अगदी शांतीमध्ये क्रांती करत असताना मॅच जिंकून दिली आहे. स्वर्गीय उमरे टीमने देखील संघर्ष चांगला केला आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर संघर्ष करत असताना चांगला खेळ देखील केला, त्याबद्दल आपला देखील धन्यवाद. त्याचबरोबर या